नमस्कार. तुम्ही विचार करत आहात की आता नेक्स्ट अकॅडमी स्टार्ट होतोय, सो आपल्या मुलाचं ऍडमिशन कुठे करायचं? करेक्ट. मी लास्ट व्हिडिओ डिस्कस केलं होतं की कोणताही क्लास चॉईस करताना की त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. येस, तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. मी आपल्या क्लासबद्दल, आपला प्रमिला अकॅडमी नावाने आपला क्लास आहे आणि आपल्या त्याचे दोन ब्रांचेस आहेत. एक आहे नियर बाय ठाणे पोलीस स्कूल, खारकळवाली ठाणे, and second branch Haregaw, which is nearby Padmavati स्कूल. आपल्या क्लासमध्ये सांगायचं झालं तर आपल्याकडे टीचर आणि मुलांचं कॉर्डिनेशन, येस, दिस इज मस्ट इम्पॉर्टंट. ओके. आणि आपण तो एक छान प्रयत्न केलेला आहे की मुलांचा आणि टीचरचा चांगला बॉन्ड निर्माण व्हावा आणि अभ्यास चांगला व्हावा. बघा, मी चांगलंच सांगणार आहे. माझा क्लास आहे. आपण मुलांकडून ऐकूया त्यांचे रिप्लाय काय होते. पहिली गोष्ट तर इकडचे टीचर फ्रेंडली आहेत, म्हणजे असं वाटून नाही देत की ते टीचर आहेत. खूप फ्रेंडली कन्व्हर्सेशन आपल्याला अभ्यासाबद्दल शिकवतात. मध्ये टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. सगळ्यांना 1 to 1 इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळतो आणि असे स्टुडंट आणि टीचरच्या रिलेशन मध्ये असे नाही वागत, पण असे होमली फ्रेंडली असे सगळे टीचर खूप सपोर्टिव्ह आहेत, फ्रेंडली आहेत आणि आपल्याला आपल्या इथे 1 to 1 अटेन्शन दिल्यामुळे आपल्याला भीती नाही वाटत का, म्हणजे आपण फ्रीली होऊन त्यांना विचारू शकतो. आणि जरी आपल्याला सगळ्यांसमोर नसेल विचारायचं तरी इथे टीचर्स अवेलेबल असतात ताकी आपण नंतर त्यांना डाऊट्स विचारू शकतो. आपण सेकंड गोष्ट बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये, ती म्हणजे असलेली स्मॉल बॅच आणि स्मॉल बॅचचे फायदे काय असतात हे आपण डिस्कस केले होते. सो डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट खूप छान पडतं. मुलं स्वतःहून डाऊट विचारू शकतात, टीचरांचं चांगलं लक्ष राहतं आणि हा एक स्मॉल बॅचचा खूप मोठा फायदा आहे. छोटे बैच का फायदा तो लगा है कि क्या बोलते कम बच्चे हैं तो इक्वली अटेंशन सभी को मिलता है. छोटी बॅच असल्यामुळे मला पर्सनल अटेन्शन भेटतं आणि त्याच्यामुळे माझे डाऊट सगळे नीट क्लिअर होऊ शकले. स्मॉल बॅच साईजमुळे 1 to 1 अटेन्शन मिळतं, पर्सनल अटेन्शन मिळतं, डाऊट्स क्लिअर होतात. माझ्यावर जास्त लक्ष देण्यात आलं होतं टीचर लोकांचं. मी कुठे चुकतोय, माझ्या चुकांवर लक्ष देऊन त्यांनी मला सुधारवण्याचा प्रयत्न केला. आपण डिस्कस केलं होतं त्या व्हिडिओमध्ये, जर का मुलांना चांगला अभ्यास करायचा असेल तर टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. रेग्युलर टेस्ट असतील तर मुलांना अभ्यास किती झालं हे समजतं आणि त्यातून एक मुलांचा अभ्यासाचं ग्राफ समोर येतो. सेम प्रमिला अकॅडमी देखील आपल्या इथे खूप प्रयत्न करतं. आपल्या इथे रेग्युलर किंवा टेस्ट पाहायला मिळतील, नॉट ओनली फॉर टेस्ट, ड्युरिंग द एक्झाम पिरियड आपल्या इथे प्रिलियम्सची गोष्ट येते आणि आपण जवळजवळ 5-5 प्रिलियम आतापर्यंत कंडक्ट केलेले आहेत आणि त्याचा एक खूप छान इम्पॅक्ट मुलांना दिसतो. मुलांचा स्टडीचा ग्राफ खूप छान इम्प्रूव्ह झाला दिसतो. हा एक छोटासा छान एक्सपेरिमेंट आम्ही केला होता आणि त्याचा छान रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे. 5 प्रिलियम दिले, त्याच्यामुळे आपलं प्रिपेरेशन 100% झालंय आणि जर पेपर आला तर मग आपण घाबरू नाही शकलो. मला प्रिपेरेशनला इझी पडलं आणि आता बोर्डच्या काही 1 आठवड्या किंवा 2-3 दिवस आधी अभ्यास करायला सोपं पडतं. 5 प्रिलियम घेण्यात आल्या होत्या. सगळ्या प्रिलियम्स मध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रश्न सामोरे आले, त्यामुळे वेगवेगळे लार्ज नंबर ऑफ क्वेश्चन सामोरे आले. त्यांना कसं आन्सर करायचं आणि कॉन्फिडन्स आला प्रिलियम्स पेपर देऊन. बोर्डसाठी मी तयार झालो. प्रमिला अकॅडमीचा जो ऍटमॉस्फिअर आहे हा एक प्रोफेशनल ऍटमॉस्फिअर नाहीये, इथे थोडासा फॅमिलियर टच आहे. त्यामुळे मुलांना हा क्लास आपला वाटतो. त्यांचे एक्सपिरियन्स खूप छान छान एक्सपिरियन्सेस आहेत. सो ते देखील आपण थोडंसं ऐकूया की त्यांचा ह्या क्लासला जर्नी कसं होतं. आधी मी जेव्हा 7th मध्ये आली तेव्हा मी मॅथ्स मध्ये खूप वीक होती, म्हणजे खूप जास्त. तर 7th पासून सगळ्यात आधी माझं मॅथ्स इम्प्रूव्ह झालं. हळूहळू सगळ्या सब्जेक्ट मध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला लागले आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स, मस्ती सगळं चांगलं होतं. मी माझ्या जर्नी मध्ये सांगेन की हे इथे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे लर्न करण्यासाठी आणि इथे सगळे खूप फ्रेंडली आहेत, म्हणून अभ्यास करायला पण चांगलं इच्छा होते आणि चांगलं असं वाटतं. सगळ्या फ्रेंड सोबत, टीचर सोबत त्यांचं बिहेवियर सगळं चांगलं आहे. माझी जर्नी 2 वर्षाची होती ह्या क्लासमध्ये. अत्यंत खूप चांगली होती. इथे आम्हाला नुसतं अभ्यासाबद्दलच शिकवण्यात आलं असं नाही, आपल्या जीवनात आपल्या प्रॉब्लेम्सला कसं सामोरे जाणं हेही शिकवलं.
जास्त टफ खूप चांगलं होतं, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे माझा हा. पोरांवर माझ्यावर लक्ष देण्यात गेलं, माझ्या चुक्या सुधारवल्या इथे. हे चांगलं जर्नी होतं माझं. जर का तुम्हाला देखील एक चांगला एक्सपिरियन्स अनुभवायचा असेल, एक छान मुलांचं ग्राफ इम्प्रूव्ह करायचा असेल, तर एकदा प्रमिला अकॅडमीला व्हिजिट द्या. एकदा ऍडमिशन घेऊन बघा, एक एक्सपिरियन्स घेऊन बघा, मग समजेल प्रमिला अकॅडमी आणि अदर क्लास हे डिफरन्स काय आहे. नक्की भेटूया आपण आपल्या क्लासमध्ये. लवकरच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचं अपॉइंटमेंट बुक करून घ्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.